आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शिवरायांचा छावा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहेत. त्याचीच टीम TV9 मराठीच्या ऑफिसमध्ये आलेली आहेत. माझ्या बाजूला तुम्ही बसलेले पाहत असाल त्यांची ओळख थोडीशी करून देते. विरोधी पार्टीतील गुप्तहेर, त्यांच्याकडूनच भूमिकेविषयी जाणून घेऊ. नमस्कार, मी बिपिन सुर्वे. विरोधी पक्षातला हेर आहे मी. माझ्या बाजूला आमचे अगदी विरोधी पक्षातले हेर आहेत जे बहिर्जी नायकांची भूमिका करत आहेत आणि मी औरंगजेबांच्या त्यांच्या टीममधला गुप्तहेर आहे. आणि ॲक्च्युली पहिल्यांदा मी ऑपोजिशन पार्टीमध्ये करत असताना मला वेगळा अनुभव असा आला की ॲक्च्युली खरं तर आपण मावळ्यांची भूमिका केलेली असताना ते जगल्यानंतर हे करताना फार त्रास होत होता की विरोधी पक्ष नको ना, पण एक चॅलेंजिंग म्हणून ते करताना मला फार मजा आली. त्याच्यासाठी मला ॲक्च्युली उर्दू शिकावी लागली आणि उर्दू बोलावं लागलं. तो लहेजा शिकावा लागला आणि ते सगळं माझ्याकडून करून घेतलं आमच्या दिग्पाल सरांनी. आणि ते करताना खूप गोष्टी शिकायला मिळतात. अगदी मोठमोठे कलाकार त्यांच्याबरोबर करायला मिळतं आणि त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकायलाही मिळतात. माझ्याबरोबर आहेत आमचे रवी सर. रवी सर, भूमिकेविषयी सांगाल? नमस्कार, मी रवी काळे. मी शिवरायांचा छावा हा आमचा सिनेमा 16 फेब्रुवारीला महाराष्ट्रभर रिलीज होतो आहे. ह्या सिनेमामध्ये मी बहिर्जी नायकांची भूमिका केली आहे. तर बहिर्जी नायकांविषयी जर सांगायचं म्हटलं तर थोडक्यात त्यांना 16 भाषा मातृभाषेसारख्या अवगत असायच्या, येत होत्या, बोलत होते ते अस्खलित. आणि शास्त्रीय संगीत, लोकसंगीत तेही ते पारंगत होते. आणि वेषांतर ते असे करायचे की ती समोरच्यालाही ओळखायचं नाही की हा माणूस आपला आहे की नक्की बाहेरचा आहे. तर आणि मग त्याचा फायदा घेऊन, कारण त्यांची गोष्ट अशी होती की महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना बहुरूपी म्हणून एकदा पाहिलं आणि त्यांना लक्षात आलं की हा एक वेगळा आहे, याला स्वराज्यासाठी वापरता येईल. आणि म्हणून त्यांना शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर संघटनेचं ते चीफ होते. आणि ते सगळी माहिती दुश्मनाच्या गोटामध्ये जाऊन ती सगळी माहिती गोळा करून घेऊन यायची आणि ती महाराजांना प्रत्येक मोहिमेच्या अगोदर किंवा जे काय ठरायचं त्यांचं प्लॅन आणि मग नंतर आणि मग ती पुरवायची. तर बऱ्यापैकी त्यांना महाराजांचं काम ते सोपं करून टाकायचे की समोर काय आहे, किती आहे, का सगळं कसं आहे, त्यांचा प्लॅन काय आहे आणि तो इत्थंभूत प्लॅन समोर यायचा. आणि तर अशी ती गोष्ट आहे. आणि आता मग हे बहिर्जी नाईक ज्यावेळेस शंभूराजे छत्रपती झाले, राजे झाले, तर त्यांच्याही गुप्तहेर याच्यात ते सल्लागार पण होते. कारण काकाच म्हणायचे राजे, शंभूराजे बहिर्जी काका. तर असं ते कॅरेक्टर आहे. आणि राहिली गोष्ट, हे कॅरेक्टर मिळणं माझ्यासाठी एक अक्षरशः सेलिब्रेशन किंवा पर्वणी आहे. लॉटरी लागली आहे मला ती. कारण मराठ्यांचा, छत्रपतींचा इतिहासामध्ये ते एक फार महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. आणि ते कॅरेक्टर मिळणं आणि प्लस सोने पे सुहागा म्हणतात ना, तो की दिग्पाल सरांच्या बरोबर काम करायला मिळणं. कारण त्यांना त्यांचा तो इतिहास आणि त्यांनी स्वतःला एक असा एका जागेवर नेऊन ठेवलेलं आहे शिवाष्टकामध्ये, याच्यातून त्याच्यातून. आणि आता त्या उंचीपर्यंत आपला प्रवास त्यांच्या त्या उंचीच्या नंतरचा मिळणार आहे परत पुढचा. म्हणजे ऑलरेडी एका स्टेजला घेऊन जाणं आणि तिथे आपल्याला त्या ट्रेनमध्ये आपल्याला प्रवास करायला मिळणं. आणि नटमंडळी तर आहेतच, सगळी मेहनती मंडळी आहेत आमच्या आजूबाजूची खूप. आणि सगळे असे दिसतात ना की खरोखर असं वाटतं आपण त्या काळात गेलो आहे. परवा आमच्यात सईबाई आहेत, संभाजी महाराजांच्या पत्नी, महाराणी येसूबाई. तर त्यांनी परवा सांगितलं की दिग्पाल सर ते रिक्रिएट करतात शूट करताना, ते वातावरण, ते सगळं. आणि त्यात आपण असणं आणि तो, आणि माझा जन्मच शिवनेरीच्या पायथ्याशी आहे, घोडेगाव. म्हणजे अगदी जर शिवनेरी सरळ जर पाहिलं घोडदळ, कारण मी शिवनेरीपर्यंत शाळेत असताना पळत गेलेलो आहे. खंडोबाचं एक जेजुरीचा आपल्या याचा वडदचा खंडोबा म्हणून मंदिर आहे आणि शिवनेरी. तर आम्ही असं ती एक वांगसट नावाचा प्रकार असतो, खंडोबाला जातात त्यावेळेस लोक. तर मी एकदा 8वी की 9वीला होतो आणि सगळे लोक सकाळी सायकलवर जायचे, कोण पायी जायचं. आणि मला ते जाता येत नव्हतं कारण मी शाळेतून सुट्टी नाही दिली. आणि मी थोडासा असा वात्रट आणि खेळणारा वेळणारा आणि हे. आणि तो मी पळत सुटलो होतो. 9, 9:30च्या नंतर जी छोटी सुट्टी होते त्या सुट्टीत
म्हणलं आपलं काम झालं, हजेरी लागली आहे. आणि मग मी ते दप्तर कुठंतरी ठेवलं, ती घरून दिलेली भाकरीची पोटली आणि ते घेऊन पळत सुटलो. आणि त्यांना मी याच्यापाशी गाठलं आणि मग आम्ही शिवनेरीला गेलो त्यात लोकांना घेऊन. आणि मग परत संध्याकाळी घरी पायी. तर असा आणि तो इतिहास, ते डोंगर दऱ्याखोऱ्या पायाने तुडवलेले, आणि अशा सिनेमात आपल्याला भैरजी नाईक करायला मिळणं म्हणजे याच्यासारखी आणखी काय गोष्ट आहे. आणि टीम सगळी सुंदर लोक, छान काम करणारी, जीव ओतून काम करणारी, शिस्तीत काम करणारी. आणि आता सिनेमा तर झालेला आहे शूट, तर आता आमच्या हातातून ते सुटलेलं आहे शस्त्र किंवा अस्त्र. आता समाज आणि जनता आणि त्यांचे भक्त सगळे, छत्रपती संभाजी महाराजांची पण एक भक्ती करणारे लोक आहेत, तर त्यांच्या हातात आहे हा सिनेमा सगळ्यापर्यंत. आणि तुम्ही लोक TV9चेही मी आभार मानतो की हा एक आम्हाला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळतो आहे, आणि ते तुम्ही उत्तम प्रकारे काम कराल अशी अपेक्षा ठेवतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या तोडीला तोड देऊन, म्हणजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं त्या त्यांच्या पत्नी होत्या येसूबाई. आपण ही सुंदर अभिनेत्री पाहू शकता, यांनी येसूबाईंची भूमिका केलेली आहे. तुमच्याकडूनच भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार, मी तृप्ती मधुकर तोरडमल. माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं म्हणजे खूप कमी पडेल, कितीही सांगितलं तरी. पण तरी ज्या घराण्यात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आऊसाहेब जिजाऊ होत्या, त्या घराण्याची सून, नातसून आणि अर्धांगिनी कशी असावी अशा होत्या आपल्या महाराणी येसूबाई. आणि त्यांचं पात्र मी साकारते आहे, हे माझं सौभाग्य आहे. आणि मला जेव्हा या चित्रपटाबद्दल समजलं तेव्हा एक अशी जबाबदारी अशी वाटली, कारण कोणतंही ऐतिहासिक पात्र जेव्हा करायचं असतं त्यावेळेला खूप मेहनत करावी लागते, खूप अभ्यास करावा लागतो. पण दिग्पाल सर तर माहितीच आहे, त्यांचं इतिहासाचं नॉलेज सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यांच्याबरोबर मी आधीसुद्धा काम केलेलं आहे. त्यांना सांगितलं की मला शिकवा, त्यांनी मला खूप शिकवलं. आणि मला महाराणी येसूबाईंबद्दल खूप कळलं की त्यांचं एक मला खासियत वाटली की एक इक्वॉलिटी, स्त्री पुरुष समानता जी छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईंमध्ये होती, ती आपल्याला आत्ताच्या प्रेझेंट जनरेशनला शिकली पाहिजे. कारण आपल्या पूर्वजांनी तो भेदभाव कधी केलाच नाही. आणि कारण महाराणी येसूबाईंना महाराज जेव्हा अनुपस्थित होते त्यावेळेला राजकीय सारे कारभार त्यांच्या हातात दिले होते, ते निर्णय घ्यायचे त्यांच्या, आणि तो अधिकार महाराजांनीच दिला होता. त्याच्यामुळे ते मला खूप इम्पॉर्टंट वाटलं एक रिलेशनशिपमध्ये दोघांच्या. आणि दोघांचं प्रेम, त्यांना सखी म्हणायच्या आणि कविता करायचे त्यांच्यावर. आणि हे सगळं शिकून मला खूप बरं वाटलं. हा रोल मला करता आला कारण दिग्पाल सर हिस्ट्रीवर फक्त चित्रपट नाही करत, तर ते हिस्ट्री रिक्रिएट करतात आणि त्या इतिहासात आम्हाला जगायला मिळतं. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही फार भाग्यवान आहोत, नशीबवान आहोत की आम्हाला हे करता येतं, करायला मिळालं. आणि खूप मेहनत केली आहे. 46 डिग्रीमध्ये अशा परिस्थितीमध्ये आम्ही काम केलं आहे. तर आमचे कॅप्टन ऑफ द शिप दिग्पाल सर, त्यांच्यापासून ते स्पॉट बॉयपर्यंत सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. कारण अशा परिस्थितीमध्ये एवढ्या गरमीत काम करणं हे काही इझी नाही आहे. पण आज जेव्हा आम्ही पाठी बघतो त्यावेळेला असं वाटतं की खरंच महाराजांचा, शिवरायांचा आमच्या पाठीशी आशीर्वाद असावा, त्यामुळे हे सगळं सुरळीत पार पाडलं आम्ही. एक शिवकालीन इतिहास जेव्हा आपण चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर घेऊन येतो तेव्हा खरंच खूप ते चॅलेंज असतं. म्हणजे एक छोट्यातली छोटी भूमिका असेल, म्हणजे तुम्ही आधी मावळ्यांची भूमिका साकारली आणि आता तुम्ही गुप्तहेराची भूमिका साकारताय. प्रत्येक त्या चित्रपटात दिसणारा प्रत्येक जो रोल असतो, जी प्रत्येक भूमिका असते ती फार महत्त्वाची असते आणि ते खूप चॅलेंजिंग असतं. तर तुमच्यासाठी चॅलेंजिंग काय होतं? चॅलेंजिंग असं बघायला गेलं तर म्हणजे आता या वेळेला मला गुप्तहेर करायचा होता. तर जेव्हा मावळे करायचो तेव्हा एक अभिमानास्पद ते कॅरी करता यायचं आणि हे करत असताना अपोजिशन होतं. तर माझ्या मनात एक महाराजांबद्दल आणि संभाजी महाराजांबद्दल एक आत्मीयता असल्यामुळे ते फेस करताना, म्हणजे जेव्हा आपण ॲक्ट करत असताना आपल्या साक्षात समोर संभाजी महाराज होते, सो त्यांच्यासमोर ते
करताना फार थोडंसं जड जात होतं. पण दादाने तो विश्वास दिला की तू अभिनय करतोय, तुझ्या मनात ती श्रद्धा आहे, त्यामुळे तू जे काय करशील ते त्या श्रद्धेनेच कर, ती एक भूमिका करतोयस. आणि अगदी म्हणजे या चित्रपटामध्ये एक छोटं छोटं पात्र पण इतकं महत्त्वाचं असतं, कारण तो काहीतरी एक खूप मोठा संदेश देऊन जातो. आणि त्यासाठी अगदी मोठमोठे कलाकार पण उत्सुक असतात की अगदी त्या सिनेमामध्ये किंवा त्या कार्यामध्ये आमचा एक छोटासा भाग असणं हे खूप म्हणजे आमच्यासाठी खूप नशीबवान आहोत आम्ही. आणि त्याच्यामुळे चॅलेंजेस का नाही आहेत, कारण आमचे गुरु जे आहेत ते आमच्याकडून ते खूप सोप्या पद्धतीने आणि त्याचं मूळ जे असतं ना, की म्हणतो आपण की इतिहासाचं छत्रपती शिवाजी महाराजांनी आज इतकं मोठं कार्य केलं आहे, संभाजी महाराजांनी त्यांच्याही कमी वेळात खूप मोठं जास्त कार्य केलं, कारण ती शक्ती होती. आणि अगदी त्यांचे संस्कार होते. परत जे त्यांनी पण राजकारण केलं, पण आत्ताचं जे काही राजकारण चाललं आहे ते तसं नव्हतं. ते पूर्ण समाजाचं, पूर्ण जनतेचं. आज स्वराज्य इतकं त्यांनी मोठं स्थापन केलं की आपण 350 वर्ष झाल्यानंतरसुद्धा आपण किती अभिमानाने जगतो आहोत आणि हे सगळं करतो आहोत. सो ते करत असताना छोटी भूमिका असं नाही, पण ते करायला मिळणं हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि असं ते आहे. आणि आमचे गुरुवर्य इतके शक्तिशाली आहे, त्याचा इतका अभ्यास आहे, गाढा आहे खूप वर्षांपासून. आणि ते जिद्दीने करतात, मेन म्हणजे खूप जिद्दीने करतात, त्यामुळं ते आम्हाला सगळ्यांना खूप इझिली करायला मिळतं. कितीही चॅलेंजिंग असलं ना तरी ते असं पाठीवर हात ठेवून काही नाही होणार, करायचं आहे, फक्त त्याच्या मागचं गांभीर्य लक्षात घ्या, तुम्हाला ते करायला खूप सोपं पडतं. तुम्ही म्हणालात की तुम्ही पुण्याकडचे आहात आणि जुन्नर आणि शिवनेरी किल्ला हे फार तुम्ही जवळून अनुभवलंय आणि तेच तुम्हाला चित्रपटाच्या रूपातून प्रेक्षकांसमोर घेऊन यायचं होतं. कुठेतरी तुमच्यासाठी हे फार सोपं झालं असेल आणि तुम्ही जी भूमिका साकारलीत त्यातून तरुणांना काय संदेश द्याल? बहिर्जी नाईकांचं जे कॅरेक्टर आहे, जे चरित्र आहे, ते जर पाहिलं आपण तर ते अस्खलित 16 भाषा बोलणारा माणूस. हे काय अभ्यास असेल, शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, हेही त्यातही पारंगत. कारण ज्या समाजात, ज्या भाषेत ते जाणार तिथलं ते सगळं हुबेहूब करायचे, वेषांतर करायचे. म्हणजे एक वेश बदलून दुसरा वेश आणि परत तेही हुबेहूब. आणि प्लस त्याच्यामध्ये ते युद्धामध्येही पारंगत होते. कारण ज्यावेळेस तुम्ही गुप्तहेर असता, काहीतरी दुश्मनाच्या गोटात जाऊन, अगदी आतमध्ये जाऊन माहिती गोळा करायची, म्हणजे तुमच्यावर काहीतरी संकट येण्याची शक्यता आहे. मग ते संकट निभावण्यासाठी तुम्हाला मानसिक, शारीरिक आणि निर्णयानेही तुम्हाला खंबीर असायलाच पाहिजे. की जर तशी वेळ आली तर जीव देईल पण आणि घेईल पण. तर ही जी तयारी आहे, तर ही त्यांच्यात ती होती. आणि त्यातून हे शिकण्यासारखं आहे की तुम्ही स्वतःची इतकी तयारी करा, ते स्वतःला इतकं बुलंद करा की समोरचं संकट किंवा संधी आहे ना, ती तुम्हाला विचारायला पाहिजे की तुला काय पाहिजे बाबा, सांग मला. फक्त ते असं ते कॅरेक्टर आहे, ते असं ते. आणि जसं आता तुम्ही मगाशी म्हणालात बिपिनबद्दल विचारताना का छोटं कॅरेक्टर मोठं, मला वाटतं त्या इतिहासातले सगळी कॅरेक्टर हिरो आहेत, खूप मोठे आहेत. म्हणजे त्यातला इतकासा सुद्धा भाग आपल्या वाट्याला येणं आणि उभा करायला संधी मिळणं, सिनेमात तेही फक्त, खऱ्या आयुष्यात अवघडच आहे आज, पण सिनेमातही करायला मिळणं म्हणजे आपण खरंच ब्लेस आहोत, भाग्यवान आहोत आपण, असं वाटतं. आणि ती आता संधी मिळाली आहे, म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत. आणि कामही आम्ही चांगली केली आहे सगळ्यांची. कारण आम्ही सिनेमा डबिंग करताना पाहतो आणि त्याच्या वाईब्स बघतो आम्ही, एक स्वतःलाही कळतं. आणि अक्षरशः ज्यावेळेस शूटिंग करतानाही म्हणजे अक्षरशः रोमांच उभे राहायचे, असे आपल्याला ते असं ते आतून फील व्हायचं. आणि ती शक्ती, जसं तृप्ती म्हणाल्या आत्ता की त्यांचा आशीर्वाद होताच आमच्या, त्याशिवाय हे शक्यच नाही. कारण त्याला हात लावणं, ते शिवधनुष्य उचलणं इतकं सोपं नाही आहे. आणि ते टेम्परेचर वगैरे ते छोट्या गोष्टी आहेत, पण ती कॅरेक्टर उभं करणं ते सहन करू शकतो आपण. टेम्परेचर सगळं सहन करू शकतो, थंडी करतो, उष्णता 46 नाही 48 सहन करू आपण. पण ती कॅरेक्टर आतमध्ये परकाया प्रवेश, त्या कॅरेक्टरला आतमध्ये घेणं आणि ते परफॉर्म करणं, म्हणजे हा शिवधनुष्यच आहे. आणि हे प्रत्येकाच्या म्हणजे जी छोटी मोठी जी काय कॅरेक्टर असतील सगळी, आणि खूप कॅरेक्टर आहेत. आम्ही तर आता दिसायला तुम्हाला आम्ही चार लोक समोर येतो टी व्हीच्या समोर, पण इतकं प्रचंड कॅरेक्टर आहेत ती ना,
का सिनेमा म्हणजे माणसं त्या हिरोंनी भरलेला आहे आणि एकेका सीनमध्ये तुम्हाला असे हिरो सापडतील आणि तुम्ही सिनेमा बाहेर बघून आलात की तुम्ही फक्त एकच वाक्य म्हणणार, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शंभूराजे यांचा विजय असो, हेच वाक्य येणार. आणि हे मला दिसते आता, फ्युचर मला दिसते की थिएटरमधनं बाहेर लोक येत आहेत आणि फक्त अशी जोशाने ओरडत आहेत आणि ते घडणार आहे. कॅमेरा पर्सन किशोरसह आरती औटी, TV9 मराठी.